पहले मैंने सबसे पूछा यह नीतीश कुमार कौन बोलता है, यहाँ कोई नीतीश नहीं रहता है। अरे खाली नीतीश कुमार पूछेगा तो बहुत इधर, पलटू राम नीतीश कुमार पूछेगा तो पता चलेगा। पलटू राम नीतीश कुमार, बिहारचे पलटू राम नितीश कुमार सगळ्यांनाच माहिती आहेत। सत्तेसाठी तब्बल 4 वेळा पलटी मारणारे हे नेते, पण आता महाराष्ट्रातही एकाकडे पलटू राम म्हणून पाहिलं जात आहे। शिंदेंना पलटू राम का म्हटलं जातंय? एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या वारंवार होणाऱ्या बैठका, मराठा आरक्षणात शिंदेंना सुरक्षित ठेवणं, फडणवीसांना टार्गेट करणं, यातून एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं टाकतंय। शिंदे येत्या काही दिवसातच पवारांसोबत दिसतील का, अशी चिन्ह आहेत। देवेंद्र फडणवीसांचा हात धरत त्यांची प्रशासनावरची पकड याचा फायदा घेत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं। 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या विकासाचा रथ प्रचंड वेगाने धावतोय, पण सत्तेसाठी नितीश कुमारांनी भाजप आणि जनता दलाला धोका दिला, तसा प्रयोग एकनाथ शिंदे सुद्धा महाराष्ट्रात करणार का? आणि हे घडलं तर एकनाथ शिंदेंचा गद्दारीचा शिक्का जास्त ठळक होईल आणि ते महाराष्ट्राचे पलटू रामच ठरतील।